हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आत्ता आम्ही आलो आहोत वृंदावनपासून आग्र्याला. साधारण 1.5 तासाचं अंतर होतं आणि ही बस आम्ही बुक केली होती रेड बसवरून. इलेक्ट्रिक बस होती, अतिशय छान. तर चला जाऊ आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. ताजमहल बघण्यासाठी सगळ्यात बेस्ट टाईम कोणता? तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ताजमहलशी रिलेटेड सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. ताजमहल कोणत्या दिवशी ओपन असतो, कोणतं तिकीट काढायचं, कितीचं तिकीट काढायचं, कोणत्या गेटनी जायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला. इथं आम्हाला एक जण भेटले आणि त्यांनी सांगितलं की VIP काहीतरी सर्व्हिस आहे म्हणून, कारण खूप मोठी रांग असते म्हणून सांगितलं. आम्ही विचार केला की चला, कारण आज आमच्याकडे वेळ पण नाही आहे, आम्हाला जायचं पण आहे, आज आमची फ्लाईट पण आहे, म्हणून आम्ही ती घेतली. बघू आता, आम्हाला पण माहिती काय प्रोसेस आहे ते. आम्ही बघितलं की आपण इंडियामध्ये काय चाललंय मला बघायचं. आणि खूप जास्ती थंडी आहे, 7 डिग्री टेम्परेचर आहे, त्यामुळे पूर्ण आम्ही पॅक केले. तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही जाऊ शकता का वॉक इन कसं आहे. हां, ताजमहलमध्ये एंट्री करण्यासाठी 3 गेट आहेत, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. त्यातलं तुम्ही यूज करायचं आहे ईस्ट गेट, कारण ते सगळ्यात कमी क्राऊडेड असतं. तर आम्ही काय केलं होतं, आम्ही ॲक्च्युली VIP सर्व्हिस घेतली होती, कारण आमच्याकडे वेळ कमी होता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला काही घ्यायची गरज नाही आहे सर्व्हिस. तर त्यांचे काहीतरी चार्जेस असतात, त्यामध्ये फोटोग्राफर पण असतो, म्हणजे फोटोग्राफरचे वेगळे पैसे द्यायचे असतात आणि तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर आम्ही ही घेतली होती. टायमिंग आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 7पर्यंत आणि प्रत्येक फ्रायडेला ताजमहल हा क्लोज असतो पर्यटकांसाठी. त्यामुळं तुम्ही जायच्या आधी प्लीज डे जो आहे तो चेक करूनच जावा. कारण आमचं असं झालं होतं, आधीचा आमचा जो प्लॅन होता त्यानुसार आम्ही फ्रायडेला ताजमहल बघायला येणार होतो, पण आम्ही ते चेक केलं, त्यामुळे मग आम्ही परत डे चेंज केला. आधी वृंदावन मथुरा केलं आणि मग इकडे. जगामध्ये एकूण आहेत 7 आश्चर्य आणि त्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या भारतामध्ये आहे. तर याच्यापेक्षा अभिमानाची अजून काही गोष्ट असू शकते. आणि खूप दिवस झालं प्लॅन चालू होता, पण कधी योगच येत नव्हता ताजमहल बघायला जायचा. तर अनायसे आमचा हा प्लॅन झाला मथुरा वृंदावनचा, आणि आम्ही प्लॅन करताना आवर्जून ताजमहलचा पण प्लॅन केला. तर तिकीट कसं बुक करायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, tajmahal.gov.in. इथून तुम्ही ताजमहलचं तिकीट बुक करू शकता ऑनलाईन, कारण ऑफलाईन तिकीट अवेलेबल नाही आहे. तरी पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा परत इन्क्वायरीही करू शकता. पण जरी ऑफलाईन अवेलेबल असेल तरी तिथे खूप जास्ती क्यू असू शकतं, त्यामुळं तुम्ही ऑनलाईन केलेलं कधीही चांगलं. तर तुम्हाला माहिती आहे का ताजमहल बांधण्यासाठी किती वर्ष लागले? तर टोटल 22 वर्ष लागले ताजमहल बांधण्यासाठी. तर हा जो दरवाजा आहे इथून कसं काउंट करायचं की टोटल 22 वर्ष लागले, तर त्याच्यासाठी वरती त्यांनी ते डोम बसवले आहेत. आणि जर तुम्ही ते वरचे छोटे छोटे डोम काउंट केले तर ते 11 आहेत, म्हणजे या साईडचे 11 आणि त्या साईडनी बघितलं तर 11, तर टोटल 22. ताजमहलची स्टोरी तर सगळ्यांना माहितीच असेल. मुघल एम्परर शहाजहाननी इसवी सन 1632 साली त्याची 3री वाईफ मुमताज बेगम हिच्या स्मरणार्थ त्यांनी हा ताजमहल बांधला, की तिच्या 14व्या बेबीला जन्म देताना मृत्यू झाला. ताजमहलच्या खूप साऱ्या अशा खासियत आहेत, त्यातलीच एक की ताजमहल तुम्ही कोणत्या वेळामध्ये बघता त्यामध्ये त्याची कल्पकता किंवा सुंदरता असते. जर तुम्ही सनराईजच्या वेळी बघितला तर तो वेगळाच दिसेल, सनसेटच्या वेळी बघितला तर तो वेगळाच दिसेल, आणि संध्याकाळच्या वेळी बघितला तर त्याची कला काहीतरी वेगळीच असेल. आणि जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बघितला तर अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं ताजमहलचं रूप दिसतं. त्याचं कारण का, तर या ताजमहलमध्ये जर तुम्ही अतिशय बारकाईनं बघितलं तर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे जे नक्षीकाम केलेलं आहे, जी फुलं आहेत त्याच्यामध्ये, जी पानं आहेत त्याच्यामध्ये, ती फुलं आणि पानं जी चिटकवलेली आहेत त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिशियस असे स्टोन्स यूज केलेले आहेत. आणि ते जे स्टोन्स आहेत ते स्टोन्स संध्याकाळच्या वेळेला चमकतात. आणि ज्यावेळी तुम्ही हे बघता याची सुंदरता, त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की खरंच याला बांधायला 22 वर्ष कशी लागली असतील. म्हणजे इतकं बारकाईने हे काम केलेलं आहे
विचारायला नको. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये जाताना तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पाय ठेवू शकत नाहीत, त्यामुळे तुम्हाला असं हे शूजच्या वरती घालायला सॉक्स मिळतात आणि मग तुम्हाला आतमध्ये एंट्री आहे. आणि ताजमहालच्या आतमध्ये काय आहे तर ताजमहालच्या आतमध्ये आहे शहाजहान आणि मुमताजची कबर. तर ॲक्च्युअल कबर ही दुसऱ्या ठिकाणी आहे, पण आतमध्ये त्यांनी डमी कबर ठेवलेली आहे आणि तिथं तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. आणि ज्या वर्कबद्दल मी बोलत होते हे तेच वर्क आहे की कसं अतिशय बारकाईने काम केलं आहे बघा. आणि ते इतके छान. आतमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी एक गाईड आम्हाला बॅटरीची लाईट शो करून दाखवत होता कसं ते म्हणजे चमकतं. तर इतकं छान चमकतं ते संध्याकाळच्या वेळेला. आणि पूर्ण असं तुम्ही त्यावर जर हात फिरवला तर पूर्ण प्लेन आहे ते. म्हणजे इतकं बारकाईनं ते काम केलेलं आहे की विचारायला नको. इथून तुम्हाला अतिशय सुंदर अशी यमुना नदी बघायला मिळते आणि इथूनच लाल किल्लासुद्धा दिसतो. तर आता सध्या हे धुक्यामुळं आम्हाला दिसत नव्हतं, पण आमचा गाईड तेच आम्हाला सांगत होता की जर तुम्ही इथून बघितलं तर तुम्हाला लाल किल्ला दिसतो म्हणून. तर लाल किल्ल्याचा व्हिडिओ पण येणार आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून याच्यामध्ये फक्त ताजमहलच कव्हर केलेला आहे. सकाळची थंडी बघा ताजमहलमध्ये. जिन्होंने ताजमहल बनाया था 17 जनरेशन है, आज भी उसी टेक्निक से काम करते हैं. ऐसे रियल सेमी प्रेशर स्टोन्स लेते हैं. सारे वही स्टोन है जो ताजमहल के अंदर यूज किए हुए. ग्रीन वाला मेलाकाइट है, साउथ अफ्रीका से आता है. ऑरेंज कॉरेलियन है, यमन से आता है. ब्लू लैपिस लाजुली है, अफगानिस्तान से आता है. इस ग्लाइंडर से शेप देते हैं स्टोन को, ऐसे फ्लावर बनाते हैं, लीव्स बनाते हैं. फिर मार्बल को डिग आउट करते हैं अकॉर्डिंग टू द डिजाइन. उसके अंदर फिक्स करते हैं स्पेशल ग्लू के साथ. फिर उसकी रबिंग करते हैं, बफिंग करते हैं, पॉलिशिंग करते हैं. पॉलिशिंग करने के बाद में कैसे स्टोन ग्लो करता है, कैसा मार्बल लगता है, अंदर देखते हैं. धोने के बाद आता है सारे रियल स्टोन है. टर्कोइज है, लेपिस है, मेलाकाइट है, कॉरेलियन है. ये वो स्टोन है जो ग्लो करता है ताजमहल के अंदर. और छुटा दिए ना बेटा, अंदर रखिए. ऐसे ग्लो करता है. ये नहीं करेगा, ये नहीं करेगा, ये करेगा. देख रहे कर रहा है नहीं. नहीं, ये तो किसी के साथ देख रहे. ये आपका ग्लो ना, ये तो हमारे साथ भी ग्लो करते हैं. अरे भाई साहब वही देखना है आप मेरी बात ही नहीं समझे. ये देखो ये स्टोन है जो ग्लो करता है ताजमहल में मून लाइट में. यहाँ नहीं कर रहा. यहाँ नहीं कर रहा है, ये नहीं करेगा, ये नहीं करेगा, ये करेगा. सिर्फ ये करेगा. समझे आप? हाँ, हाँ, ये मेन स्टोन है ताजमहल का. ये नहीं बताना चाह ये रहा क्यों नहीं करेगा. ठीक है, ठीक है. हूँ. में भी इंडिया से बाहर भी. अच्छा, हा मस्त आहे एकदम. ऐसे छोटे साइड टेबल वगैरह आते हैं 30,000, 35,000, 40,000. ओके. ग्रा म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते, ती म्हटलं की पेठा. आणि खरंच जर तुम्ही चांगल्या ठिकाणचा पेठा खाल्लात तर खरंच तुम्हाला तो खूप आवडेल. तर ताजमहल बघून आल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यावर प्राचीन पेठा नावाचं एक शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये तुम्ही जावा आणि ते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचा पेठा ट्राय करायला देतील. तुम्ही आधी टेस्ट करा आणि मगच घ्या. यानंतर आम्ही गेलो लाल किल्ला बघायला. त्याचा व्हिडिओ येईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.